मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उकाड्यानं नागरिक हैराण। शुक्रवारपर्यंत मुंबईत कोरड्या वातावरणाचा अंदाज। वातावरणातील आर्द्रता वाढल्यानं मुंबईत उकाड्याचं प्रमाण वाढलं। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील पाणीसाठा 20%वर। मुंबईच्या पाणी पुरवठ्यासाठी वैतरणा भातसा धरणातून राखीव पाणीसाठा देण्यास मंजुरी। मुंबईचा ऑगस्टपर्यंतचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न मिटला। वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील आणखी 827 रहिवाशांचं प्रशस्त घराचं स्वप्न साकार होणार। गुरुवारपासून पुनर्वसन सदनिकांच्या वितरणाला सुरुवात होणार। ठाण्यातील काही भागात आज दुपारी 12 वाजल्यापासून 24 तास पाणी कपात। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील जलाशयात दुरुस्तीचं काम केलं जाणार। खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांच्या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारकडून समिती स्थापन। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शासनाकडून परिपत्रक जारी। मुंबईत नव्या इमारतींमध्ये दुचाकी वाहनतळाचं नियोजन। शहरात दुचाकींची संख्या वाढल्यानं दुचाकी वाहनतळांची गरज। पुनर्विकास प्रस्तावात दुचाकी आणि पार्किंगचा विचार करावा लागेल। बीएमसी आयुक्त अश्विनी भिडे यांची प्रतिक्रिया। मुंबई महापालिकेची सर्व साहित्य खरेदी जेम पोर्टलवरूनच केली जाणार। साहित्य खरेदीतील गैरव्यवहार रोखण्यासाठी बीएमसीचा निर्णय। खरेदीसाठी असलेली 50 लाख रुपयांची मर्यादाही आता हटवण्यात आली। ठाण्याच्या मुरबाडमध्ये अंजनी गॅस एजन्सी विरोधात ग्राहकांचं भजन आंदोलन। घरगुती गॅस वेळेवर मिळत नसल्यानं मुरबाडकर आक्रमक। गॅस एजन्सीत मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याचा आरोप। मुंबई विमानतळावर डीआरआय कडून ऑपरेशन गोल्डन ड्रॉप हाती। डीआरआय कडून आतापर्यंत 4.8 कोटींचं सोनं जप्त। सोनं तस्करी प्रकरणी एका कर्मचाऱ्याला अटक। आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या पुणे जिल्ह्यातल्या। परिचारिका संवर्गाच्या प्रशासकीय बदली प्रक्रियेला महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचा तीव्र विरोध। पुण्यातील ससून रुग्णालयातही परिचारिकांकडून निदर्शन। पुण्याच्या भोर तालुक्यातील उतरवली गावात पशुसंवर्धन दिन साजरा। पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉक्टर किशोर मुळे यांच्याकडून गोपालक शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन। किसान क्रेडिट कार्ड विषयीही मार्गदर्शन। पुणे महापालिकेकडून मिळकत करावर 31 मे पर्यंत 5 ते 10% सवलत। आतापर्यंत 4,21,453 जणांनी 666 कोटी 32 लाखांचा कर जमा केला। 10% सवलत मिळवण्यासाठी केवळ 12 दिवस शिल्लक। एनडीएच्या 150व्या तुकडीची पासिंग आउट परेड 30 मे रोजी पार पडणार। या तुकडीतील 355 कॅडेट्स प्रशिक्षण पूर्ण करून सैन्य दलात रुजू होणार। पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस। डोळ्याच्या शस्त्रक्रियेनंतर 6 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याच्या घटनेची महापालिकेकडून दखल। 24 तासात या प्रकरणाची माहिती सादर करण्याचे आदेश। शेअर मार्केटमध्ये जास्त परताव्याच्या आमिषानं पुण्यातील व्यक्तीची फसवणूक। 53 वर्षीय व्यक्तीला 71 लाखांचा गंडा। सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पुण्याच्या भोर तालुक्यातील 8 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू। 11 गावांनी भोर पंचायत समितीकडे पाण्याच्या टँकरची केली होती मागणी।